बुग्गू हर्ष मम्मा मी ना कटोली गेले टमाटाटी बघा काय केलंय मी काटटाटी बघा फ्रेंड्स काय झोप झाली झाली पण अजून पण तू झोप आल्यासारखंच वाटतंय. नागपंचमी बोलली पूजा. श्रावणी सोमवार. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. आणि तिने ऍक्च्युली मला काय काय गोष्टी काल रात्री आणून ठेवायला सांगितलेल्या, दही आणि अजून काय ते माझं राहून गेला. तर तिने काय केलं, झेप्टोवर मागवलं ना सगळं, आणि त्या गोष्टी ब्लिंकिटवर, आणि त्या गोष्टी भेटल्या, पूजाचं साहित्य. झोप जातो मी तुला उठवतो. इथली लाईट लावायची होती. ए काय काय आहे? काय काय घेतलं पूजेसाठी? हे मध आहे. पूजेसाठी दूध, आता हे दूध आहे. ओम नमः शिवाय. सामसन असेल हे नॉर्मल पाणी. काय काय करू, कशापासून पहिलं सुरुवात मध टाक. दही. दूध, पाणी, गुड. पिंडी धुतोय ना हे कधी ठेवायचं आता? नंतर. बाहेर गाणे पण लागलेत कुठेतरी. इथे लागलेत की इथे लागलेत, माझा हा कान चालू आहे म्हणून मला कोणती पण गोष्ट मेजरली या साईडनीच चालू आहे असं वाटतं. पण इथून येते, इथून चालू आहे ना, आतमध्ये कोणीतरी लावलंय वाटतं पाठी. झालं. थँक्यू. काय लागतं तुला? बंद लावते. गंडो त्याला काय म्हणतात मामा गंड ते गंड आहे त्याला काय म्हणतात मध्ये गंड गंध. मग ते गंड आहे ते तिथे त्यांची पूजा चालू आहे आणि आपलं अमेझॉनचं पार्सल आलंय. हे काय ते पूजा झाल्यानंतर मी दाखवतो एकदा. आपल्या शंख, आय थिंक शंख घरात ठेवणं पण काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी असते. नंतर असं मला पण येतं, पहिलं येत नव्हतं पण ट्राय करून करून मला पण शंख वाजवता येतं. बट असं ना, मला पण आणायची इच्छा आहे छान, म्हणजे असं एकदम असं ना पॉलिश टाईप, असं छोटं पण एकदम तगडं, असं एकदम हार्ड कवचचं शंख. पण ते असतं की त्याला ठेवल्यावरती बऱ्याचशा गोष्टी जपायच्या असतात, काय काय हे करायचं असतं, पाळायचं असतं गोष्टी बऱ्यापैकी. सोड. तर त्यासाठी ना तर आपण पण शंख घेतला असता, आणि ऑफकोर्स मी पण ट्राय केलं असतं शंख वाजवायचं. ते बत्ता म्हणतो दिव्याच्या जवळ आहे. मी पण जाऊ
आज फ्रेंड्स खास पूजेसाठी हे बघू असे तांदूळ टाकताय. प्रसन्न वाटते थोडी. बेटा नको ना पूजा बघी काय करते. तिच्या टीचरला फोन कर. बोला की मला तांदूळच येतात. आता- मग बटाटा बी नको. अरे वाकडं लावलं पूजा. तू असा मान करून तर मला कसं दिसेल. इकडे बघ. मी लाव तुला. ना थांब ना. मला तर कुठे देतात. मला तर कुठे देतात. कोणत्या हाताने टाकते. या हाताने टाक. बेटा बेटा पूजा पूजा अगरबत्ती वगैरे पूजा अगरबत्ती वगैरे. बस बस. झालं बेटा झालं. हा ठीक आहे. पेन्सिल आणि पेन्सिल. नंतर देते. हे घे टाक. सगळीकडे देवारच नको टाकू. वाजला शंख वाजला बघा बरोबर. सगळी जशी आपली पूजा पूर्ण झाली शंख वाजला. हा ना ऐकतोय मी ते गोत्रेश्वर आहे ना. ही गोत्रेश्वर आहे. ऐकता ना गोत्रेश्वर आहे. आपण गुगल वरती बघू लिरिक्स. तुझी नकली आहे तू. तिथं तो मटे. अरे वा कॉफी नागपंचमी निमित्त. आज बरोबर झाले ते दालगुणासारखं. बाकी पूजाच पहिल्यांदा पिवली कॉफी पिता का. हा आता समजेल आपल्याला ही कॉफी दुधासोबत कशी लागते ते. म्हणजे टेस्ट ओरिजिनल वाली घेतली. तुझी नाही घेतली हेझलनट वाली. नाही. दादा हे काल फोनवर सांगू शकला असतास. मी सांगायच्या मूड मध्ये नव्हतो. का? मी कुठे गेलेलो रात्री. मग कोणत्या मूड मध्ये होता. एकटेपणाच्या. अरे नाही रोज जा. म्हणजे तू रोज फोन करशील. मी नाही करणार फोन. मी तर विचारायला गेलो तर कारण का मला आवडायचं होतं जेवण वगैरे म्हणून. अच्छा, म्हणून गेलेलं. मला वाटलं काळजीसाठी गेला बा कुठे गेलाय तू काय. मला आवरायचं होतं ना म्हणून. रिगडा फाट्याला जाऊन हेडलाईन्स चेक करून आलो. ते स्टोर वाला बोलत होता हॅलोजिनच बसवून घ्या. बट ते हॅलोजिन 6,500 रुपये काय मतलब आहे. मग 400 रुपयाला ही वालीच टाकून घेतली. ओके. रवा डोसा बनवते. रवा नॉर्मल नाही रवा डोसा बनवते. वा एवढं घट्ट. थिकनेस जावं कॉफीचा. मस्त झाले. ये डोसा बनवते. ये मला करून दे. बरं तुझा एअर तोडता. डोस्याला असं हे नाही रे. डोस्यासारखं हे नाही. प्लेन नाही. थोडस खडबुडी लागतं. काहीतरी अलग आहे पुढे पण चांगला आहे. हा उत्तप्पा छान झाला असता याचा. पण हे ना नॉर्मल डोस्यासारखं एकमेकांसोबत चिपकून नाही राहते. हे हा सुटतंय. तुटतंय म्हणजे तोंडात गेलं की ते बिरगळ दिल्यासारखं. हा पसरतंय. भोपळा असल्यामुळे अशी गोडसर चव आहे. नाईस. बट तरी आमच्याकडे कांदा लसूण मी पुन्हा ही कॉफी नाही घेणार आहे. नैवेद्याला कशा मला एवढं अशा पद्धतीची मला नेस्कॉफे झालं मला याच्यापेक्षा बेटर लागले. सारे सोमवारी काय काय करायचं ते आहे. पहिल्या सोमवार आहे तांदूळ. दुसरा आहे तीळ. तिसऱ्याला हे काय मूग आहे, हिरवा मूग ना. हा मला त्याची भाजी लय आवडते. आणि नंतर आहे ज्वारी. ज्वारी. अरे वा ज्वारीची भाकरी. यार पीठ संपलं यार. पीठ खरंच नाही आहे. म्हणजे पहिला तांदूळ आहे मग तीळ तीळ, मग हिरवा मूग मूग आणि मग ज्वारी. ज्वारीच्या भाकरीला तीळ लावून खाऊ शकतो ना. हा म्हणजे ज्वारीची भाकरी विथ तीळ, हिरव्या मुगाची भाजी आणि भात. प्रॉपर असं आपण जेवणच ठेवलं तर अर्पण केलं तर बाहेर काय बेटा, काय पाहिजे? स्वतःच्या हाताने खाऊच शकते. तेवढं काय नाहीये. बेटा स्कूलमध्ये येतो कोण भरवायला. असं स्कूलमध्ये भरवायला येतो कुणी नाही ना.
नाही घरी का तुला असं पाहिजे भरवायला? पण मम्माने बोलावलं होतं मला. खा गपचूप. ना ना मम्मा एक सांगू सांग. सांग काय सांगायचंय? एक सांगू तुला. सांग. मला छोट्या हाताने काढलं नाहीये. का? मी तोटी आहे. फक्त हो थोड्या वेळाने तू मोठी हो, मग मी बघते तुझं. मोठी झाली ना एवढा भात देणार ना तुला खायला की एकटीने तो एवढा संपवायचा, मोठी झालीस म्हणून. अरे मी काल हे पण खाल्लं रात्री. काय? कोरियन स्पायसी राईस. कळलं होतं ते मला. बाय द वे जे आपल्याला पार्सल आलं होतं, माझं जे पार्सल होतं ते एका व्यक्तीने उघडून पण टाकलंय. मग पार्सल तर उघडायला नको. हा बरं, हे कशाबद्दल आहे ते समजतं तुला? माईक बद्दल. चला तुम्हाला दाखवतो. हे बघा, विरलक्ष मागवलंय. हे टाईप सी मेल आहे आणि फिमेल आहे ह्याचं लाइटनिंग. ओके बघा, लाइटनिंगचं दिलं पण आहे आणि खास करून लॅव्हेलियर माईक साठीच आहे. अराउंड 532 का किती रुपीजचं तरी पडलंय मला. 2 भेटले ते बघा. मला माहित नव्हतं 2 आहेत, पण हे बघा 2 भेटलेत. ओके, तर आपलं ते हे बघा, हे असं जे सी टाईपचं होतं आयफोनचं, हा माईक मध्ये ते पण भेटलेलं, पण ते आपण लास्ट टाइम स्मार्ट बाजार मध्ये गेलो तिथे हरवलेलं. तर त्याचं काय स्पेअर पार्ट सी टाईपचं नाही भेटत आहे ह्याचं हॉलीलँड वाले माईकचं, म्हणून आपण हे मागवलंय ताकी हे मी आयफोनला कनेक्ट करेल सी टाईप आणि ह्याच्यामध्ये जाईल इथून. हे बघा इथं लाइटनिंग ह्याला. तर आपण चला आता ट्राय करून बघू आयफोन मध्ये कनेक्ट करून हे बसतंय का. हे बघा बाथरूमच्या आरशात आलं बिकॉज इथं ते प्रॉपर दिसेल. इथे दिसतीये हे बघा, रिसिव्हरची इथं लाईट पेटतीये, ग्रीन झाले म्हणजे हा माईक कनेक्ट झालाय सक्सेसफुली. ह्या गोष्टी काम केलंय. आता आवाज ह्याचाच यावा आता मला तो समजेल. तर आता एडिट करताना आणि व्हॉइस चेक करताना मला समजेल की सक्सेसफुली काम करतंय. तर आपल्या रील्स मध्ये आपल्या शॉर्ट्स मध्ये ज्या व्यक्तीचे खास करून आवाज आवडतो दीदी आम्हाला तुमचा, ते बोललं जातं. त्या व्यक्ती काहीतरी बोल ना, पळायला लागली लगेच. काय बोलायचं? बोल. गिव्ह 2 reasons टू हेट मी. तू कमी आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहेत. तरी तू तरी सांग. ऑन स्क्रीन कसं सांगू, ऑफ स्क्रीन सांगेन. छोटे सांग जे तुला सांगता येतील असं. वस्तू कोणतीच जागेवर ठेवत नाही. आता पण बॉटल तर कधी जागेवर नसते, तुम्हाला मी खूपदा दाखवलंय. माझं ना आता सिरम वापरतो आणि मिसॅकचं सनस्क्रीन वापरतो. त्याची एक जागा ठेवलंय मी वॉर्डरोब मध्ये. ते पण नाही, त्याचं झाकण वेगळं असतं त्याचं आणि बॉटल दुसरीकडे असते. ऑब्व्हियसली माझ्याबरोबर कोणीतरी रिलेट करत असेल की समजा आता मी भांडी घासते ना, तर मला असं वाटतं की माझा पार्टनर काहीतरी दुसरं काम करावं जेणेकरून मला हेल्प होईल. पण नाही, आमच्याकडे तसं नाहीये. तर तू करतेस ना, कर तू, तुझं झाल्यावर बघेन काय राहिलं असेल ते पण ते काय राहतच नाही ना, मग काय. चल बाकी ते ठीक आहे. ह्या माईकनी असं काम केलं ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? हे आपलं जे सी टाईप आपलं ते काम केलं. चांगलं आहे. मोठे बलून म्हणतात त्याला, बलून. त्याला सर्व बाहेर गेलो होतो फ्रेंड्स आपण राऊंड मारायला मस्तपैकी. ड्राईव्ह, नाईट ड्राईव्ह वगैरे करून आलो. पाऊस होता छान रिमझिम पावसात ड्राईव्ह वगैरे करून येवा नाही या. हा असं असतं. डॉट हा इकडे एक डॉट. स्केच पेन काल एका पोरीने छोट्या असं स्केच पेन फेकला रागात, तर हे बघा दिसतोय इथे तीळ आला इथे भिंतीवरती बघा. मॅडम ती पेन्सिल नाहीये खोड रबरनी मिटायला. मॅडम हा अरे हो रे. 1 2 बका मॅटूस 3 4 नॉगडी डॉल नॉक. बुग्गूच्या स्कूलमध्ये उद्या आहे पोएम कॉम्पिटिशन. ते पण असं जे स्कूल व्यतिरिक्त बाहेर पोएम सिलेबस आउट ऑफ सिलेबसची. ओके, तर त्यासाठी आपण बुग्गूला पोएम शिकवतो. 1 2 बका मॅटू 1 वरी आरती पहिले बटून नो ऐक. 1 माझ्यासोबत बोल. 1 2 1 2 बक्कल माय शू. बका मॅटू 3 4 3 4 knock at the door. knock at the door. 5 6 5 6 pick up the sticks. pick up a sticks. 7 8 7 8 lay them straight. 11 D 9 10 9 10 a big fat hen. big pen hand. आता बोला तुम्ही परत.
1 2 1 2 काय पक्का नाही तू तुला नाही बोलशील की फटके देऊ बेकर नाही तू हा येते ना तोंडाली बोलायला पोयम बोल आता बेटा बाकीचं नंतर बोल 3 4 4 डोर नॉक डोर मध्ये नॉक करा अरे तुला नॉक करू काय तुला नॉक ऍट द डोर नॉक कर ना डोर तू जोरानेच बोलायचंय पण नीट बोल. आता कसं बोलणार तू? 1 2 हा पुढे पक्का नाही तू त्या फ्रेंडची पोयम बायट करून घेतो जेवढी जमेल तेवढी काय प्रेशराईज नको. एक लाईन जरी येते ना स्टार्टिंगची तरी ठीक आहे. 1 2 झालं ना 7 8 आम्ही ट्राय करतो होईल तेवढं. तुम्ही इतका वेळ दिलात ह्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळ्या नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.